नमस्कार, मी मोहिदी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत बोईसर विधानसभा आमदार चषक 2019 क्रीडा स्पर्धेचा काल अंतिम सामना संपन्न झाला. काटेला विरुद्ध गोखिवरे या दोन संघांमध्ये हा महासंग्राम रंगला. तरी यावेळी गोखिवरे टीमचा पराभूत करत काटेला संघाने धडाकेबाज बाजी मारली आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर, मनोर, सफाळे आणि वालीव या 4 गटांमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना काल चुरशीचा रंगला. बोईसर विधानसभा क्षेत्रातील बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2019 या भव्य क्रिकेट स्पर्धेला 2 मार्चला सुरुवात झाली होती. रविवारी 3 मार्चला या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अंतिम सामना पाहण्यासाठी पालघर जिल्ह्यातील अनेक गावातील प्रेक्षकांची गर्दी झाली होती. तसेच बोईसर विधानसभा क्षेत्रात येणारे बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे आणि बवियाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. स्पर्धेत 4 विभागांमधून आलेल्या 140 संघांनी सहभाग घेतला होता. नंतर सेमीफायनलसाठी 16 संघांमध्ये ही स्पर्धा झाली. त्याच्यानंतर 4 संघांमध्ये ही आमदार चषक स्पर्धा रंगली आणि अंतिम सामना काटेला आणि गोखिवरे यांच्यात रंगला. 6 ओव्हरचा हा अंतिम सामना काटेला विरुद्ध गोखिवरे संघात झाला. यावेळी फलंदाजी करत गोखिवरे संघाने काटेला संघासमोर 63 धावांचं आवाहन केलं, तर काटेला संघाने 64 धावा पूर्ण करून सहजरित्या अंतिम आणि महत्त्वाचा सामना जिंकून चषकावर आपलं नाव कोरलं. आमदार चषक क्रीडा स्पर्धेमध्ये आता अंतिम सामना होणार आहे आणि जनता राजा काटाले या टीम आणि त्याच्याबरोबर दुसरी गोखिवरा टीम आहे, ह्यांच्या दोन्हीमध्ये सामना होणार आहे आणि त्यांचे कर्णधार आमच्याबरोबर कौतुक आहेत. आम्ही त्यांच्याशी बातचीत करूया. कौतुकजी, आता जे अंतिम सामना होणार आहे यासाठी तुम्ही काय तयारी केलेली आहे आणि कसं काय हे करणार? प्रथमतः मी सांगतोय, बहुजन विकास आघाडी हे चांगलं सामन्यांचं आयोजन केलेलं आहे मनोर येथे आणि येथे आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला प्रथमतः चांगली तशी गोलंदाजी करायची आहे आणि चांगला खेळ दाखवून जिंकवायचा आहे टीमला. हो, तुमच्या बॉलर कोण आहे? उत्कृष्ट बॉलर अक्षय घरात. आता ह्या सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये तुमची काय भूमिका होणार? माझा असं आहे की त्यांच्यातला जो विजय जाधव एक मोठा फलंदाज, त्याला लवकरात लवकर पराभूत करून सामन्याची जेवढे रन मागे करता येईल तेवढा त्यांना बॅकफुटला न्यायचं आहे. नॅचरल गेम खेळू, जो गेम आहे तोच गेम खेळू आणि पंचांना सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा यायचं आहे. आतापर्यंत 7 सामने झाले, हा 8वा सामना आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, गंगा, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, उज्जल, जलधि, तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. कटाले संघाचा कर्णधार आमदार चषक कॉल आहे आणि आमदार कॉंग्रॅच्युलेशन कटाले संघाने. कॅप्टन लीडिंग फ्रंट विजय जाधव देखना है मैजिकल गेंदबाजी करते है कि नहीं, क्योंकि मैजिकल गेंदबाजी टेनिस क्रिकेट में हो चुकी है. आखिरी 1 रन नहीं हुआ है आखिरी ओवर में. अब देखना है अम्ब्रेला स्टाइल में इस वक्त फील्डिंग करते हुए विजय जाधव. फील्डिंग हम देखे, शॉट फाइन लेग, एक सिली पॉइंट, एक गली में खिलाड़ी, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, एक मिड ऑफ के खिलाड़ी. 1 रन की आवश्यकता, 6 गेंदे और 1 रन. गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज विजय जाधव. पहली गेंद लेके चले, ओ टर्न कर दिया. इस प्रकार 1 रन पूरा और इस एमएलए ट्रॉफी 29 का चॅम्पियन किए. सफाळे मनोर वाले बोईसर, चर्चा क्रिकेटची झाली गावभर. सफाळे मनोर वाले बोईसर, चर्चा क्रिकेटची झाली गावभर. लई शानदार आमचा चषक यो आमदार न भरलाय दमदार.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक आणि बक्षीस समारंभ कार्यक्रम पार पडला। तर 16 चेंडूंमध्ये 31 धावा पटकावलेलं 2 ओव्हर्समध्ये 24 धावा आणि 2 विकेट घेतलेला सामनावीर काटेला संघाच्या जीतम घरतला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं। तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गोखिरे संघाचे संतोष जाधवला देण्यात आलं। त्याने 4 ओव्हर्समध्ये 25 धावा घेऊन 4 विकेट घेतले। उत्कृष्ट फलंदाजीचे पारितोषिक काटेला संघाचे सुजित राऊतला देण्यात आलं। त्याने या सामन्यात 15 चेंडूंमध्ये 31 धावा घेऊन बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक पटकावलं। मालिका वीरचे मानकरी म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज काटेला संघाचे सुजित राऊतला देण्यात आलं। संपूर्ण सिरीजमध्ये 52 धावा त्याने केलेल्या। प्रत्येक गटातून प्रत्येक संघाला यावेळी आकर्षक पारितोषिक देण्यात आलं। पुरस्काराचे स्वरूप प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अशा प्रकारे होतं। तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी उसराणे संघाने पटकावलं। तृतीय क्रमांक पारितोषिक 50,000 रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी पास्तल संघाला देण्यात आलं। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,000 आणि आकर्षक ट्रॉफीचे मानकरी असलेलं गोखिरे संघाला देण्यात आले। आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 1 लाख आणि आकर्षक ट्रॉफीचे विजेता संघ म्हणून काटेला संघ विजेता ठरला। तर यावेळी विलास तरे यांनी सर्व खेळाडूंचं मनापासून कौतुक केलं। तसेच त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या। तसेच सर्व 140 संघांनी 140 गावांनी भाग घेतलेला क्रिकेट खेळाडूंना खऱ्या अर्थात मनाचा बघा करतो। कारण आज मी बघितलं की माझ्या बोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये एकापेक्षा एक चांगले खेळाडू इथे आहेत। आणि बोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये कसा विषय आला का प्रत्येक कार्यकर्त्यांनी म्हणजे बोईसरचा असेल म्हणून वारीवाडी सफाला या 4ही डिव्हिजन मध्ये सर्व कार्यकर्त्यांची कशी इच्छा होती का आमदार कसं बनवावं आणि 4ही डिव्हिजनला एक बक्षीस गेलं पाहिजे या संदर्भात आमदार कसं आयोजित केलं पाहिजे अशी मागणी होती। आणि ते प्रत्येक डिव्हिजनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्या इथं तमाम उपस्थित असलेल्या खेळाडूंच्या माध्यमातून हा आमदार कसं आयोजित केलेला आहे। मला खरंच अभिमान वाटतो का माझ्या बोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये चांगले खेळाडू तयार झालेले आहेत आणि भविष्यात ही एक क्रिकेट स्पर्धा आहे। यातून यश अपयश प्राप्त होते। मात्र या खेळातून अनेक खेळाडूंना पुढच्या वाटचालीसाठी अनेक अनुभव सुद्धा प्राप्त होत असते आणि अशा खेळाच्या अनुभवातूनच पुढे यश नक्कीच प्राप्त होते। मनोरमध्ये पहिल्यांदा झालेल्या आमदार चषकचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। तर विलास तरे यांचं खेळाडूंबद्दल असलेला आत्मविश्वास पाहून अशा क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळण्याची संधी उपलब्ध होईल यात काही शंका नाही। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।